सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक तसेच सर्व पालक आणि सर्व लहान मुले व मुली सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम शाळेच्या क्रांती दिनानिमित्त ज्या पालकांसाठी रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल शाळेचं आणि सर्वांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद। यानंतर परीक्षक म्हणून मला या शाळेनं जे संधी दिली आणि मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। शाळेच्या या उपक्रमामध्ये आताच माहिती मिळाली मला दरवर्षी ही शाळा पालकांसाठी उपक्रम राबवत असते। तसेच वेगवेगळ्या अक्षर असेल ज्या ज्या रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा अशा विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांसाठी सुद्धा ही स्पर्धा घेतली जाते। तर या पालकांच्या साठी स्पर्धा घेतल्यामुळं हा एक विद्यार्थ्यासाठी सुद्धा हा एक चांगला प्रोत्साहन होत आहे। आपल्याच विद्यार्थी यामुळे प्रोत्साहित होतात व त्यांनाही चांगलं मार्गदर्शन मिळतं। पालकांनी आपल्या वेळावेळ काढून सकाळचा आपल्याला काही वेळ काढून पूर्ण आपल्या व्यापारातून तुम्ही रांगोळी स्पर्धेसाठी जो वेळ दिला आणि अतिशय सर्वांनी रांगोळी चांगली काढलेली, सर्वांनी प्रमाणबद्धता सर्जनशीलता तसेच रंगसंगती आणि स्वच्छता ही सगळ्यांनी अतिशय सुंदर प्रमाणे केलेले होते। यामध्ये सर्वांचा नंबर काढताना सुद्धा आपण या परंतु तो नंबर आपण यामध्ये ठरवूनच काढणार होतो। पण याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्यांनी जे मी रांगोळी काढली त्याचं दर्जा कमी आहे किंवा रांगोळी चांगली नाही असं अजिबात होत नाही। ज्या ज्या पालकांनी यामध्ये स्पर्धेत भाग घेतला, स्पर्धेत भाग घेणं हाच एक मोठा विषय आहे। कारण की सध्याच्या ज्या व्यापारातून पालकांना हा वेळ आणि जी कला आहे ती सादर करण्यासाठी वेळच मिळत नाही आणि या शाळेने पालकांसाठी जे स्टेज उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल शाळेचं सर्व शिक्षकांचे मी त्याबद्दल आभार व्यक्त करत आहे। आता यामध्ये या स्पर्धात्मक सर्वांनी छान काढल्यामुळे निकाल काढणे तसं अवघडच होतं, तरी आम्ही यामध्ये काटेकोरपणे नंबर काढण्याचा निर्णय केला आहे। पालकांना एक अशी विनंती आहे की मुलांना अभ्यासाबरोबरच त्यांच्यातली एखादी कला एक अवगत असणं, कला आपण ओळखणं हे पण फार गरजेचं आहे। प्रत्येक मुलामध्ये एकतरी कला असतेच, फक्त आपल्या पालकांनी त्यांच्यामध्ये कला ओळखणं आणि त्याला प्रोत्साहन देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे। आता प्रत्येक मुलामध्ये गुण असतोच, फक्त शाळा आणि पालक आणि विद्यार्थी ह्या तिघांनी जर एकत्र येऊन जर हा असा उपक्रम केला तर मुलांना आणि पालकांना याचा समन्वय साधता येतो। बक्षीस विजेत्यांचे तसेच इतरांना निराश करता सर्वांनी यामध्ये भाग घेतला, सर्वांचे अभिनंदन तसेच सर्व पालकांचे धन्यवाद।